आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. मशरूमची भाजी बनवण्यासाठी मी काय केलंय तर आता 200 ग्राम मशरूम घेतलेत. तर हे बाजारातून आपण जेव्हा मशरूम आणतो हे अशा पद्धतीने असतात. तर आपल्याला आधी काय करायचंय तर हे मशरूम गरम पाण्यामध्ये टाकायचंय. तर त्यासाठी आधी आपण काय करूया, गरम पाणी करून घेऊया. मी पाणी गरम करायला ठेवले. आता पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण मशरूम टाकूयात. पाणी चांगलं गरम झालंय. आता आपण ह्यामध्ये मशरूम टाकूयात. गॅस बंद करायचा. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे मशरूम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, जेणेकरून जी माती असेल, घाण असेल ती सगळी निघून जाईल. गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं मशरूम होते. आता आपल्याला ते मशरूम काढायचेत आणि थंड पाण्यामध्ये टाकायचे. दुसऱ्या भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलंय. तर आपण आता काय करायचंय, हे मशरूम ह्या पाण्यामध्ये स्वच्छ असे चोळून काढायचे. आणि ही बघा, इथे ही अशी स्किन आहे, डेड स्किन, ही अशी निघते. जेवढी तुम्हाला काढता येईल तेवढी काढायची. वरची जेवढी डेड स्किन होती तेवढी मी काढली आणि ती स्वच्छ पाण्यामध्ये टाकते. असं आपण सगळ्या मशरूमचं डेड स्किन जेवढी निघेल तेवढी काढायची आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये टाकून द्यायचं. सर्व मशरूम मी साफ करून घेतलेत. आता मशरूम कसे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवते. असं 2 ह्याच्यामध्ये कट करायचं. मग परत असं छोटे छोटे, जसं आपण कांदा कट करतो तशा पद्धतीने करायचंय. आता काही यांचा असा दांडा जर जास्त असेल तो दांडा कट करून टाकायचा. आणि असं आपल्याला कट करायचे आहेत मशरूम. असे सर्व मशरूम आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आपले सगळे मशरूम कट करून झालेत. आता आपण हे मशरूमला बाउलमध्ये शिफ्ट करूया. मी सगळे मशरूम बाउलमध्ये काढून घेतलेत. आता आपल्याला काय करायचं तर ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. जवळपास अर्धा चमचा मीठ टाकलंय मी. पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. तर आपल्याला हे मशरूम काय करायचे, असेच कोट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता सर्व मसाला प्रत्येक मशरूमला लागलाय. तर आता आपल्याला काय करायचंय, तेलामध्ये हे मशरूम फ्राय करायचे. तर मी तुम्हाला दाखवते कसे फ्राय करायचे ते. मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. आता आपण ह्यामध्ये 2 पळी तेल टाकूया. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल चांगलं गरम झालंय तर आपण हे जे कोट केलेले मशरूम आहे ते सगळे तेलामध्ये टाकूया. मशरूम तेलामध्ये टाकल्यावरती गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि हे मशरूम व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक 5 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं मशरूमला. मशरूममध्ये 70% वॉटर असतं, त्यामुळे ते मशरूम एकदम आकुंचन पावतील. तुम्ही बघू शकता मशरूम केवढं पाणी सोडतंय. तर आपल्याला त्यामुळे व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे.
आपले मशरूम मस्त फ्राय झाले, 5 मिनिटं लागले फ्राय करायला. आता आपल्याला हे मशरूम गॅस बंद करायचा आणि हे मशरूम एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे असेच मशरूम खायला सुद्धा खूप छान लागतात. पण आता आपण भाजीची प्रोसेस दाखवूया. त्याच तेलामध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल ॲड करायचं आहे. मी अर्धा पळी तेल टाकलं त्यामध्ये. आता आपल्याला ह्या तेलामध्ये काय करायचं आहे तर 2 हिरवी वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि जिरं ह्यामध्ये टाकायचं आहे. आणि जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे आणि आपले सुके मसाले पण व्यवस्थित ह्यामध्ये परतवून घ्यायचे. जिरं चांगलं तडतडलंय. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आता आपण ह्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपला चांगला परतलाय. आता मी मिक्सरमध्ये 2 मोठ्या टोमॅटोची बारीक पेस्ट करून घेतली, ती आपण आता ह्यामध्ये टाकूया. ह्या मसाल्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे. तर मी ह्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला. भाजीला कलर येण्यासाठी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकते. आणि हा मसाला 5 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला आपला एकदम व्यवस्थित शेकलाय. आता आपण ह्यामध्ये जे फ्राय केलेले मशरूम आहेत ते टाकायचे. व्यवस्थित मसाला आणि मशरूम मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मशरूमच्या भाजीमध्ये कायम लक्षात ठेवा, गरम पाणीच टाकायचं आहे. मी 1 वाटी गरम पाणी टाकलंय. आपल्याला परत थोड्या वेळाने थोडं पाणी ॲड करायचं आहे. भाजीला चांगली उकळी आली आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं अजून गरम पाणी ॲड करूया. मी अर्धा वाटी गरम पाणी अजून ॲड केलं ह्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं तर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगतेय. मशरूमच्या भाजीमध्ये मी 5 ते 6 काजू घेतलेत, मिक्सरमधून व्यवस्थित ग्राइंड करून त्याची पूड करून घेतली आणि ती आपण आता ह्यामध्ये टाकतोय. त्याच्यामुळे काय होतं ते एक थिकनेस आपल्या भाजीला येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला ही भाजी ही खायला मिळते. चव वाढवण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये कसुरी मेथीही टाकू शकता. आता आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून ही भाजी शिजून द्यायची. तुम्ही बघू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल मशरूमची भाजी खाण्यासाठी तयार आहे.